एक एक दो एक दो एक दो एक परेड दहीने देख खाली एक. आतुरतेनं वाट पाहणं चालू असेल ना पोलीस भरतीचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर ट्रेनिंगला आपल्याला कधी पाठवणार आहे, तर त्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. अपडेट ऐकण्यापूर्वी नमस्कार, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पोलीस भरतीच्या संदर्भात आणि इतरत्र भरतीच्या संदर्भात मी अशाच पद्धतीचे अपडेट्स जे आहेत ते या चॅनलवर तुम्हाला देत असतो. प्रशिक्षण व खास पथके अप्पर पोलीस महासंचालक यांचे कार्यालय मुंबई येथून एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे की 1 जून 2026 रोजीपासून पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या मुलांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. तुम्ही आता तुमच्या घरी गुलाल उधळलाच असेल, परंतु ट्रेनिंग सेंटरमध्ये एक मातीचा गुलाल तुम्हाला उधळायचा आहे आणि तिथं जाऊन एक वेगळ्याच प्रकारचा तुम्ही आनंद घेत आनंद लुटत तुम्हाला ट्रेनिंग पूर्ण करायची आहे. त्या संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंगमध्ये सिलेक्शन झालेलं असेल त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. इतरत्र तुम्ही तुमच्या गावामध्ये मातीमध्ये घाम गाळू गाळू तुम्ही मनामध्ये आशंका ठेवत शंका ठेवत की आपलं सिलेक्शन होईल की नाही, परंतु आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर जी माती तुमच्या गावाची होती तेच माती तुमच्या आता ट्रेनिंग सेंटरमध्ये असेल. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास असेल की नाही, याही मातीनं या मातीजवळ आपल्याला लोळण्यासाठी आपण आपल्या गावाच्या मातीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे. आणि 1 जूनला जर तुम्हाला पोलीस भरतीच्या ट्रेनिंगला पाठवणार आहे तर त्या संदर्भात साहित्य विहित आणखीन काही गोष्टी असतील, त्या गोष्टी मी तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु अजून मुंबई पोलीस भरतीचा मुंबईला ज्या पोरांनी फॉर्म भरला होता त्या पोरांचं अजून रिझल्ट बाकी आहे. तर तो रिझल्ट आता जास्त काही दिवस विलंब होणार नाही त्या रिझल्टला, कारण 1 जूनला जर पोलीस भरतीच्या ट्रेनिंगला तुम्हाला पाठवायचं आहे म्हटल्यावर आता रिझल्टला तर तुमचा वेळ लागणार नाही आहे, कारण आज किंवा 1-2 दिवसामध्ये हा रिझल्ट लागून जाईलच. जास्त तुम्हाला वाट पाहण्याची आता मुंबई पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना वाट पाहण्याची गरज लागणार नाही आहे. आणि त्याचा फायनल कट ऑफ किती लागणार आहे तो मी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओची लिंक मी इथं देतो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तो फायनल कट ऑफ किती लागेल या संदर्भात तो व्हिडिओ बनवलेला आहे. बाकी इतरत्र तुमचे काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. त्या संदर्भात मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेलच. आणि ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ट्रेनिंगला आणि मुंबई पोलीस भरतीच्या पोरांचा ज्यांचा रिझल्ट बाकी आहे त्यांना सर्वांचं सिलेक्शन हो, ज्यांनी पेपर दिलेला आहे, अशा तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात तर तुमचंसुद्धा सिलेक्शन त्याच्यामध्ये हो अशी मी मनापासून शुभकामना करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओला सबस्क्राईब आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या, ठीक आहे. आणि हा फायनल कट ऑफचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.